बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। सिंदफणा, मांजरा, बिंदुसरा धरणातून विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीपात्रात वेगानं हा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे आता बीड शहराला पाणी पुरवठा करणारं जे बिंदुसरा धरण आहे ते आता ओव्हरफ्लो झालेला आहे। मोठ्या प्रमाणामधून पाण्याचा विसर्ग आहे तो सांड्यातून बाहेर पडताना पाहायला मिळतो। मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो। हे जी पाणी आहे लाखो लिटर पाणी हे माजलगावच्या धरणामध्ये आता पोहोचत असून महत्वाचं म्हणजे गेल्या 8 ते 10 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या धरणाने आता जी पातळी आहे ती पूर्णतः ओसंडून वाहताना पाहायला मिळते। बिंदुसरा नदीमध्ये हा जो पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी पडत आहे। त्याचबरोबर हे पाणी जे आहे ते माजलगावच्या धरणात जात आहे। विशेष म्हणजे या भागात जे नागरिक येत आहेत त्यांना शासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। प्रशासनाने दिलेले जे नियम आहेत हे देखील पाळणं तितकेच महत्वाचे आहेत, कारण स्वतःच्या जीवाला त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो असं देखील चित्र या ठिकाणी निर्माण झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासनाने या नागरिकांना समज द्यावी असे देखील आता नागरिकांकडून म्हणण्यात येत आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।